नमस्कार मित्रांनो, मी आपला मंगेश साबळे। परवा जे आंदोलन झालं, डफली वादक प्रशासनाचा निषेध म्हणून, उपोषणाची दखल म्हणून आम्ही ते आंदोलन केलं। त्या अनुषंगाने आमच्यावर 353 सारखे सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल देखील करण्यात आले। तर गुन्हे दाखल केलं याचा काही विषय नाहीये, पण डफली वाजवणारा मी एकटा असताना माझ्यासोबत 12 शेतकऱ्यांच्या तरुणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले। डफली मी वाजवली, प्रशासनाला जागा करण्याचं काम मी केलं, पण गरीब शेतकऱ्यांच्या पोरांवर देखील गुन्हे दाखल केले। आता गुन्हे दाखल झाले, सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही गेलो। आमच्या टॅक्समधून, आमच्या करामधून पगार घेणाऱ्या हरामखोर अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलो। त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला। आता गुन्हा दाखल झालाय, पण तुमचे कामं झाले का? तुमचे मास्टर निघाले का? तुमचा पेंडिंग असलेला निधी तुमचा निघाला का? हे सगळं बघण्यासाठी व या भोकरदन शहरातील दादागिरी संपवण्यासाठी उद्या सकाळी ठीक 11 वाजता तहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी मी येतोय। सर्व शेतकरी ज्यांचे कामं पेंडिंग आहे, ज्यांचे कामं होत नाहीये, ज्यांचे कामं बऱ्याच दिवसांपासून अडकलेले आहेत, त्या सर्वांनी उद्या 11 वाजता तहसील कार्यालय या ठिकाणी यावं। तसेच जेल भरो आंदोलन देखील उद्या 11 वाजता आम्ही करणार आहोत। कामं झाले असतील तर गुन्हा मेडल म्हणून आम्हाला बिनधास्त मान्य आहे, पण आमच्यावर गुन्हा आणि आमचे पगार घेऊन आमचेच कामं थांबवले असतील तर भोकरदनचा जो दादा आहे त्याची दादागिरी उतरवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। आणि मी भोकरदनच्या आणि तमाम जालन्याच्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण देखील उद्या सकाळी ठीक 11 वाजता भोकरदन तहसील कार्यालय या ठिकाणी येऊन शेतकऱ्याच्या लढ्याला बळ द्यावं। जय जवान, जय किसान। धन्यवाद।